नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात काल पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून गुंड आणि पैलवान सागर मोहोळकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केलाय. या प्राणघातक हल्ल्यात मोहोळकर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांमधील वाद उफाळून आल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार सागर मोहोळकर काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. काल तो जामखेड परिसरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर एकूण 6 गोळ्या झाडल्या. यापैकी 4 गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी दिली. सायंकाळच्या वेळी जामखेड मध्ये नुरानी कॉलनी या ठिकाणी सागर मोहोळकर या व्यक्तीवरती फायरिंग झाला आणि त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे. आता त्याला पुण्याला शिफ्ट केलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहे. मोटरसायकलवरती हे आरोपी आलेले होते आणि त्यांनी फायरिंग केलेलं आहे. आपण त्या आरोपींचा शोध घेत आहोत. हे जे जखमी व्यक्ती आहे हे राहणारे जामखेड तालुक्यातलेच आहे. नेमकं अजून कारण आपल्याला लक्षात येत नाही, परंतु ज्याच्यावरती फायरिंग झालेलं आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे पूर्वीचे 5 गुन्हे दाखल आहेत. तर त्याचाही आपण आढावा घेतोय आणि त्या दृष्टीने पण आपण तपास करतो आहे की कुठली लिंक असेल किंवा नेमकं आरोपींना मारण्याचे नेमकं मोटिव्ह काय आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास करतो. सध्या तरी आपण जे सीसीटीव्हीच्या ह्याच्यातून आपण तपासतो आहोत, पण एक्झॅक्टली आपण मोटरसायकल दिसते आहे आणि त्याच्यावरती 2 व्यक्ती दिसत आहेत. आपण तपास करतो आहोत. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याचे मिळून एकूण 5 पथकं बनवण्यात आलेली आहेत आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पैलूंवरती काही याचा तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.